नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून यू फॉर BSc फॅमिली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टडी करायचं आहे SY BSc सेकंड इयर। व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार, या व्हिडिओच्या माध्यमातून यू फॉर BSc फॅमिली या व्हिडिओच्या माध्यमातून स्टडी करायचे मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये मालवेसी फॅमिली स्टडी केली होती। या व्हिडिओच्या माध्यमातून यू फॉर BSc फॅमिली आपल्याला स्टडी करायचं आहे। आता यू फॉर BSc फॅमिलीमध्ये कोणकोणते मेंबर येतात आणि यू फॉर BSc फॅमिलीला स्पर्क फॅमिलीसुद्धा म्हणतात। आता यू फॉर BScमध्ये कोणकोणते मेंबर येतात, अनेक मेंबर आहेत त्याच्यात, आणि त्याच्यात जेनेरा आणि स्पेसीस यू फॉर BScमध्ये भरपूर आहेत। तर आपल्याला कोणकोणते मेंबर आणि बघा, सुरुवातीमध्ये आपल्याला सिस्टमॅटिक पोझिशन म्हणजे क्लासिफिकेशन नंतर डिस्ट्रीब्युशन्स, नंतर वेजिटिव्ह कॅरेक्टर, इन्फ्लुएन्सेस, हे वन बाय वन कॅरेक्टर आपल्याला बघायचं आहे। व्हिडिओला स्किप करू नका। यू फॉर BSc फॅमिली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टडी करतोय। चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया। तर बघा, सिस्टमॅटिक पोझिशन। आता सिस्टमॅटिक पोझिशन इफ यू फॉर BSc हे फॅमिली बेंथम हुकर क्लासिफिकेशन अकॉर्डिंग या ठिकाणी एक्सप्लेन केले आहेत। तर बेंथम हुकर क्लासिफिकेशन तुम्ही पाहिलं असेल, हे यू फॉर BScचं त्या ठिकाणी एक्सप्लेन केलं आहे। आता बघा, सिस्टमॅटिक पोझिशन आहे डिव्हिजन अँजिओस्पर्मी। आता डिव्हिजन अँजिओस्पर्मीमध्ये यू फॉर BSc फॅमिली ठेवण्यात आले आहेत। अँजिओस्पर्मीमध्ये का ठेवण्यात आले, तर त्या प्लांटला फ्लावर्स आणि सीड्स असतात, सीड्स आहे म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी काय ठेवण्यात आले, अँजिओस्पर्मीमध्ये यू फॉर BSc असे भरपूर मेंबर आहेत, ते मेंबर या ठिकाणी अँजिओस्पर्मीमध्ये ठेवण्यात आले आहेत। तर बघा, आणखी आपल्या नेक्स्ट आहे क्लास डायकोटलेडन्स। आता मागच्या लेक्चरमध्ये आपण एक्सप्लेन केलं या ठिकाणी डायकोटलेडन्स का आले आणि क्लास डायकोटलेडन्स का ठेवण्यात आले। तर आपण जर यू फॉर BScचं आपण एम्ब्रिओ पाहिलं तर एम्ब्रिओमध्ये आपल्याला त्या ठिकाणी किती सीड्स प्रेझेंट असेल, त्या ठिकाणी डायकोटलेडन्स म्हणजे टू कोटलेडन्स प्रेझेंट आहे म्हणून या ठिकाणी डायकोटलेडन्स असं नाव देण्यात आले। सपोज एक्झाम्पल, तुम्हाला एखादं प्लांट जर आयडेंटिफाय करायचं असेल तर तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार आहे, इझी आहे। त्याचं फ्लावर बघायचं आहे, फ्लावर पाहिल्यानंतर आपल्याला पेंटामरस फ्लावर असेल तर ते काय असेल, मग डायकोट असेल। आणि मोनोकोट असेल तर बघा, मोनोकोट असेल त्याला सिंगल त्या ठिकाणी कोटलेडन्स प्रेझेंट असेल म्हणून ते मोनोकोट असतात। तर डायकोटलेडन्समध्ये टू कोटलेडन्स प्रेझेंट आहे म्हणून डायकोटलेडन्स असे नाव देण्यात आले। आता आपल्याला एखादं, जसं तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिलं, फ्लावर पेंटामेरस असेल तर मग आपण काय समजायचं, ते प्लांट असेल डायकोटचं। किंवा आपल्याला दुसरी मेथड आयडेंटिफाय करायचं, लीफ बघायचं, त्याचं लीफ आपल्याला झिगझॅग पॅटर्नमध्ये खाली वेन्स दिसत असेल आपल्याला, ते वेन्स बघून आपल्याला समजून जायचं की हे डायकोटचं प्लांट आहे। किंवा पॅरलेल व्हेरिएशन, आपल्याला एखाद्या लीफमध्ये बघा वेन्स त्याचं पाहिलं आपल्याला एका अरेंजमध्ये असेल लीफचं वेन्स, तर त्या ठिकाणी आपल्याला ते काय समजायचं, मोनोकोटचं प्लांट आहे आणि ते पॅरलल व्हेरिएशन आहे। डायकोटमध्ये कोणत्या प्रकारचं लीफ असतं, मग रेटिक्युलेट व्हेनेशन, म्हणजे खाली जर स्ट्रक्चर पाहिलं आपण, वेन्सचं स्ट्रक्चर झिगझॅग पॅटर्न किंवा नेट लाईक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसतं, ते काय असेल, मग रेटिक्युलेट व्हेनेशन हे डायकोट प्लांटमध्ये असतं। नंतर आपला सबक्लास बघा, सबक्लास मोनो मीन्स सिंगल, बघा मोनोक्लायमेडी असं देण्यात आले। बघा, मोनोक्लायमेडी काय आहेत, तर या ठिकाणी मोनो मीन्स सिंगल्स आणि क्लायमेडी मीन्स फ्लावर युजली वन वर्स ऑफ पेरियम। तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय, फ्लावर्स आणि युजली वन वर्स आणि पेरियम, या ठिकाणी काय प्रेझेंट असेल, मग पेरियम प्रेझेंट असेल। बघा या ठिकाणी तुम्हाला मी हे साईडला दिले, फ्लावर युजली वन वर्स ऑफ द पेरियम। सिरीज काय आहे, युनिसेक्शुअल। आता आपण मागच्या फॅमिलीमध्ये पाहिलं होतं, काय होतं त्याच्यात, बायसेक्शुअल होतं
आता आपल्याला सिरीज U4बेसीमध्ये आपल्याला युनिसेक्सुअल बघायला मिळते. आता सिरीज युनिसेक्सुअल काय असेल, याचं तुम्हाला डिफरन्स काय असेल तर बघा, युनिसेक्सुअल म्हणजे एका प्लांटवरती 2 फ्लावर असेल आणि एक फ्लावर काय असेल मेलचं असेल आणि एक फ्लावर हे फिमेलचं असेल. म्हणून इथे काय सिरीजमध्ये काय नाव देण्यात येईल, युनिसेक्शुअल. नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्युशन्स. आता बघा, दिस इज अ लास्ट फॅमिली कंपॅरिझिंग अबाउट 270 जेनेरा. तर बघा, ही फॅमिली खूप मोठी आहे कारण लास्ट फॅमिली आहे, कंपॅरिझन अबाउट द 217 जेनेरा आहे आणि 7300 स्पेसीज आहे. तर बघा, जेनेरा किती आहे, 270 आणि स्पेसीस 7300 स्पेसीज आहे, विच आर ऑफ द वाईड जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. तर बघा, इथे सर्व काय शो करत आहे, पूर्ण जगाचं पूर्ण वर्ल्डचं या ठिकाणी शो करत आहे जेनेरा आणि स्पेसीस. तर पूर्ण वर्ल्डमध्ये किती असेल जेनेरा, 217 जेनेरा आणि स्पेसीस 7300. बघा मित्रांनो, तुम्ही वेगवेगळ्या बुकमध्ये तुम्ही स्टडी करायचं, BSc असेल किंवा रेफरन्स बुक असेल, कोणत्याही तुम्ही बुकमध्ये जर पाहिलं, आपण U4बेसी फॅमिली आली तर आपल्याला त्या ठिकाणी काहीमध्ये कमी जेनेरा आपल्याला दिसतील किंवा काहीमध्ये स्पेसीस जास्त दिसतील, असं आपल्याला डिफरन्स दिसणार. तर डिफरन्स का दिसतं ते, कारण ते आपण जर पाहिलं डिस्कवरी किंवा वेगवेगळे रिसर्च चालूच असतं, त्या रिसर्चमुळे ते मागे पुढे होऊ शकतात जेनेरा आणि स्पेसीस. सम अबंडंट इन द वॉर्मर क्लायमेट. बघा, सम अबंडंट इन क्लायमेट, कोणत्या वॉर्मर क्लायमेटमध्ये सुद्धा आपल्याला हे जेनेरा आणि स्पेसीस आपल्याला बघायला मिळणार आहे. अँड एक्सटेंड इन टू टेम्परेट रिजन ऑफ द नॉर्थन साऊथर्न हेमिस्फिअर बट अब्सेन्स फ्रॉम आर्टिक कंट्रीज. तर इथे काय म्हटलं आहे बघा, आपण जर जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशननुसार आपण सम अबंडंट जर पाहिलं तर अबंडंट म्हणजे वॉर्मर क्लायमेट. वॉर्मर क्लायमेट म्हणजे कोणकोणत्या वॉर्मर क्लायमेटमध्ये सुद्धा आपल्याला हे याचे स्पेसीस दिसणार आहे U4बेसीचं. नंतर आपल्याला याचं जेनेरा आणि स्पेसीस आपल्याला त्या ठिकाणी वॉर्मर क्लायमेटमध्ये सुद्धा एक्सटेंड होताना दिसणार आहेत. इन टू टेम्परेट रिजन ऑफ नॉर्थन. आता काही भागामध्ये बघा, टेम्परेट रिजनमध्ये सुद्धा ते काय होते, त्याचं त्या ठिकाणी आपल्याला सर्वाईव्ह करताना त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. टेम्परेट रिजन नॉर्थन अँड साऊथर्न हेमिस्फिअर बट अब्सेंट फ्रॉम आर्टिक कंट्रीज. तर बघा, ज्या ठिकाणी काही कंट्रीमध्ये 8 कंट्री आहे मित्रांनो, 8 कंट्रीमध्ये त्या ठिकाणी एकदम कोल्ड वातावरण आहे त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपल्याला जेनेरा आणि स्पेसीस या 8 कंट्रीमध्ये आपल्याला U4बेसीचं जेनेरा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही. हे स्पेसीस आपल्याला त्या ठिकाणी या 8 कंट्रीमध्ये अब्सेंट असेल. कोणकोणते असेल, रशिया असेल, असं भरपूर 8 कंट्री आहे मित्रांनो. डिस्ट्रीब्युशन तुम्हाला समजलं, फॅमिली खूप मोठी आहे आणि त्याच्यात 270 जेनेरा आहे आणि 7300 स्पेसीज आहे. वाईल्ड जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, सम अबंडंट इन द वॉर्मर क्लायमेटमध्ये अँड एक्सटेंड इन टू टेम्परेट रिजन नॉर्थन अँड साऊथर्न हेमिस्फिअर बट अब्सेंट फ्रॉम द आर्टिक कंट्रीज. बघा, साऊथर्न आणि नॉर्थन आणि साऊथर्न असं म्हटलं. बघा, जर आपण या अर्थचं आपण 4 डिव्हिजन केलं, पृथ्वीचं 4 डिव्हिजन केलं, तर आपल्याला त्या ठिकाणी नॉर्थन आणि साऊथर्न या भागामध्ये आपल्याला हे जेनेरा आणि स्पेसीस त्या ठिकाणी दिसणार आहेत. आणि 8 कंट्रीमध्ये आर्टिक कंट्री म्हणजे या वर्ल्डमध्ये जर 8 कंट्री सोडू, त्या ठिकाणी काय असेल, मग क्लायमेट त्या ठिकाणी कोल्ड असेल, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला हे जेनेरा स्पेसीस दिसणार नाही, ऑप्शन असतात. नेक्स्ट पॉईंट आहे बघा मित्रांनो, नोट्स काढायचं असेल तर तुम्ही एक नोटबुकवरती रायटिंग करून घ्यायचं किंवा स्क्रीनशॉट करून घ्यायचं. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर. आता व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरमध्ये आपण काय काय स्टडी करणार, हॅबिट, लीफ, स्टेप आणि रूट. मोस्टली हर्ब आणि श्रब अँड ट्री आर ऑल्सो कॉमन इन ट्रॉपिकल. सम आर कॅक्टस लाईक ॲपरन्स, फॉर एक्झाम्पल रिसिनस कम्युनस. आता हे बघा, जॅट्रोफा गॅसिफिफोलिया
हे या प्लांटमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. बघा मोस्टली त्याच्यात हर्ब काय असेल म्हणजे त्याचं जे स्टेम असेल ते काय आहेत ग्रीन असेल, श्रब असेल बघा ग्रीन असेल आणि हर्ब श्रब ट्री लाईक आर स्ट्रक्चरमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. आर ऑल्सो कॉमन इन ट्रॉपिकल, सम आर कॅक्टस लाईक ॲपरन्समध्ये आपल्याला हे बघायला मिळणार आहे. तर आपण फॉर एक्झाम्पल दिले इथे बघा रिसिनस, कॉम्युनियस, जॅट्रोपा, गॅसिफिफोलिया, श्रब श्रब बघा श्रब हे फाल्टस इंबिका या प्लांटमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. ट्री लाईक फायलंथस नेस्युर फाल्टस हे ट्री लाईक्स तुम्ही जर पाहिलं डायग्राम पाहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ट्री लाईकमध्ये आपल्याला स्ट्रक्चर दिसणार आहे. हर्ब ट्राझिया इनो लोकुटा बघा ट्राझिलिया इन लोकुटा हे आपल्याला या प्लांटमध्ये एक दिसणार आहे हर्ब. नेक्स्ट आहे क्लॅम्बर. हे क्लॅम्बर का देण्यात आले म्हणजे क्लॅम्बरनुसार आपल्याला त्या ठिकाणी ते प्लांट दिसणार आहे. नंतर युफोर्बिया सोनियोलिना झिरोफायटिक प्लांट असेल. या झिरोफायटिकमध्ये आपल्याला युफोर्बिया सोलेनिया हे दिसणार आहे झिरोफायटिकमध्ये आणि ट्रान्झेनिया लोकुटा हे क्लॅम्बरमध्ये आपल्याला दिसणार आहे. नंतर आपल्याला युफोर्बिया प्लस बघा प्लस हे आपल्याला मार्श स्पर्स प्लांटमध्ये आपल्याला बघायला जर बघा तुम्हाला द कॅरेक्टराइज बाय द प्रेझन्स ऑफ ज्यूस अँड ऑब्टेन मिल्क. जर तुम्ही या मेंबरचं एखादं प्लांट असेल तुम्ही जर त्या स्टेम कट केलं तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी मिल्क लॅटेक्स त्या ठिकाणी प्रेझेंट दिसेल. मिल्क लॅटेक्स त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. हॅबिट झालं. हॅबिट झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट आहे लीफ. लीफ कोणत्या कंडिशनमध्ये दिसणार आहे आपल्याला सिंपल असेल आणि अल्टरनेट. बघा तुम्ही सपोज मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा मी मालवसी फॅमिलीमध्ये एक्सप्लेन केलं आहे. अल्टरनेट काय असतं 1 by 1 साईड लेफ्ट राईट असं त्याचं अरेंजमेंट असेल त्याला अल्टरनेट. आणि सम टाईम ऑपोजिटसुद्धा असेल. बघा सम टाईम ऑपोजिट म्हणजे आपल्याला युफोर्बिया हेल्टा बघा युफोर्बिया हेल्टा या प्लांटमध्ये आपल्याला ऑपोजिट साईडमध्ये सुद्धा बघायला मिळणार. आणि स्टिप्युलेट समटाईम चेंज इंटू स्पेन. तर बघा स्टिप्युलेट आपण तुम्ही पाहिलं असेल स्टिप्युलेट कोणत्या ठिकाणी प्रेझेंट असतो किंवा ॲब्सेंट असेल त्या ठिकाणी. तर स्टिप्युलेट आणि समटाईम चेंज इंटू स्पेन. पल्मेटली लोब्स हे कशा दिसणार आपल्याला रेसिनस जॅट्रोपा या प्लांटमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि डीपली लोब ही मिड्रिप आहे. तर बघा आपल्याला या पॉईंटमध्ये सिंपल अल्टरनेट सम टाईम ऑपोजिट स्टिप्युलेट सम टाईम चेंज इंटू स्पिन पल्मेटली लोब रेसिनस जॅट्रोपा. नेक्स्ट पॉईंट आहे स्टेम. मोस्टली हर्बेशियस. बघा आपण जेव्हा त्याचं प्लांटचं आपण स्टेम पाहिलं तेव्हा आपल्याला आपण स्टेम पाहताना आपल्याला त्या ठिकाणी हर्बेशियस दिसणार आहे. समटाईम वुडीमध्ये दिसणार आपल्याला एकदम लाकड्यासारखं दिसेल. इरेक्ट असेल बघा सरळ असेल. ब्रांचेड असेल म्हणजे ब्रांच तुम्ही पाहिलं असेल तर ब्रांचेड असेल सिलेंड्रिकल असेल आणि अँग्युलर आणि सॉलिड असेल दणकट. आणि फिस्टुला म्हणजे पोकळ असेल आणि स्मूथ स्पायनी अँड समटाईम फायक्लाइड म्हणजे फायलोटॅक्सी तुम्ही पाहिलं असेल. फायलोटॅक्सीमध्ये तुम्ही अभ्यास केला असेल तर फायलोटॅक्सी हे आपल्याला या ठिकाणी फ्लायकडमध्ये ठेवण्यात आले. फ्लायकड याच्यात ठेवण्यात आले. हॅबिट झालं, लीफ झालं, स्टेम झालं आणि रूट झालं. त्याच्यात आपला रूट बाकी आहे. रूट सिस्टीम कशी असेल टॅप रूट सिस्टीम आपल्याला त्या प्लांटमध्ये बघायला मिळणार आहेत. मोस्टली हर्बेशियस समटाईम वुडी इरेक्ट ब्रांचेस सिलेंड्रिकल अँग्युलर सॉलिड फिस्टुला स्मूथ स्पायनी सम टाईम फायक्लाइडमध्ये ठेवण्यात आले आणि त्याची रूट सिस्टीम आहे टॅप रूट सिस्टीम. नेक्स्ट पॉईंट आहे बघा इथे तुम्हाला डायग्रामसुद्धा दिसणार आहे. तर बघा ही डायग्राम काढले या ठिकाणी फ्लोरल डायग्रामसुद्धा करण्यात आले. तर बघा आपल्याला फ्लोरल कॅरेक्टर बघायचं आहे. फ्लोरल कॅरेक्टर आता मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं
इन्फ्लोएन्सेस हे आपण जेव्हा फ्लावर्स बघत असतो, फ्लावरची अरेंजमेंट असेल त्याला काय म्हणतात, इन्फ्लोएन्सेस. व्हेरिएबल युजली कॉम्प्लेक्स, रेसिमोस, सायमोस, स्पेशल टाईप्स. आपल्याला इन्फ्लोएन्सेस कोणकोणत्या टाईपचं दिसणार त्या ठिकाणी, रेसिमोस. बघा आपण मागच्या लेक्चरमध्ये रेसिमोस आणि सायमोसचं डिफरन्स पाहिलं होतं, परंतु आपल्याला या युफोर्बिएसी फॅमिलीमध्ये इन्फ्लोएन्सेसमध्ये आपल्याला व्हेरिएबल युजली कॉम्प्लेक्स असेल, रेसिमोस आणि सायमोस, स्पेशल टाईप्स. फॉर एक्झाम्पल आपल्याला सायथम या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला रेसिमोस, सायमोस, स्पेशल टाईप आपल्याला बघायला मिळणार आहे. इन दिस देअर इज अ कप शेप. बघा काय म्हटलं, इन दिस देअर इज अ कप शेपमध्ये असेल. कप शेप आपण पाहिलं तर त्याचं फ्लावर पाहिल्यानंतर आपल्याला त्याचं साहित्यम त्या ठिकाणी आपल्याला कप शेपमध्ये दिसेल. इनव्होक्युलर इन्क्लोज अ सिंगल फॅमिली फ्लावर्स. बघा इनव्होक्युलर तर काय असेल त्या ठिकाणी, इनव्होक्युलर तुम्ही पाहिलं सिम्ब्रिकेट, इनव्होक्युलर इनव्होक्युलर आहे प्रेझेंट आणि इन्क्लोजेड सिंगल फिमेल फ्लावर प्रेझेंट आहे त्या ठिकाणी. काय असेल, इनव्होक्युलरमध्ये इन्क्लोजेड सिंगल फिमेल फ्लावर प्रेझेंट आहे. जसं तुम्हाला बोललो या फॅमिलीचं मेंबर आहे, हे एकाच प्लांटवरती 2 फ्लावर असतं, त्या फ्लावरमध्ये एकाच फ्लावरमध्ये मेल फिमेल त्याच्यात नसतं. तर या मेंबर युफोर्बिएसीच्या मेंबरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या फ्लावरमध्ये मेल आणि फिमेल आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. जसं आपण प्रॅक्टिकल करू तेव्हा आपल्याला समजेल की प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला मेल आणि फिमेल फ्लावर कसं आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्लेन करता येणार ते आपण त्या ठिकाणी बघता येणार आहे. नंतर फ्लावर बघा, फ्लावर काय आहे, स्मॉल. बघा फ्लावर स्मॉल आहे ब्रॅक्टिएट प्रेझेंट आहे, रेग्युलर आहे, ऑलवेज युनिसेक्शुअल. बघा काय काय असेल त्या ठिकाणी फ्लावरमध्ये, ब्रॅक्टिएट प्रेझेंट आहे, रेग्युलर आहे, ऑलवेज नेहमी म्हणजे या ठिकाणी अनसेक्शुअल काय म्हटलं तुम्हाला सुरुवातीमध्ये जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हाच तुम्हाला म्हटलं अनसेक्शुअल का नाही, सिरीज पाहिलं होतं आपण अनसेक्शुअल का देण्यात आले, कारण वेगवेगळ्या फ्लावरवरती मेल आणि फिमेल हे प्रेझेंट आहे. आपल्याला कोणत्या प्रकारचं दिसणार आहे आणखी, मोनोशियस आणि डायोशियस. बघा काही प्लांटमध्ये मोनोशियस असेल, काही प्लांटमध्ये डायोशियस असेल, असं या ठिकाणी देण्यात आलं मोनोशियस आणि डायोशियस. तर हे मोनोशियस तुम्ही, मोनो मीन्स सिंगल, डायोशियस मीन्स हे तुम्ही स्टडी केलं असेल तर मोनोशियस मीन्स सिंगल. हायपोगायनस. बघा हायपोगायनस का दिले आहे, युफोर्बिएसीची जी ओहरी आहे ती कशी असेल, सुपेरियर आहे, म्हणून इथे काय नाव देण्यात आलं, हायपोगायनस. ओहरी ही सुपेरियर आहे म्हणून हायपोगायनस दिले. द कॅलिक्स अँड कोरोला बोथ मे बी प्रेझेंट. बघा इथे काय म्हटलंय, द कॅलिक्स अँड कोरोला बोथ मे बी प्रेझेंट. कदाचित या ठिकाणी कॅलिक्स अँड कोरोला आपल्याला आयडेंटिफाय करता येत नाही, तर मग आपण त्या ठिकाणी असं लिहायचं आहे, द कॅलिक्स अँड कोरोला बोथ मे बी प्रेझेंट. असं त्या ठिकाणी आपण जेव्हा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलं असेल तर आपल्याला लॉंग क्वेश्चन असेल तर आपल्याला हे सुद्धा फ्लोरल कॅरेक्टर विचारलं असेल, शॉर्ट क्वेश्चन विचारलं असेल आपल्याला तर इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स लिहायचं आहे. तर कोरला आणि कॅलिक्स हे आपल्याला आयडेंटिफाय करता येत नसेल तर बोथ मे बी प्रेझेंट असं लिहून द्यायचं. फॉर एक्झाम्पल कोणत्या प्लांटमध्ये आपल्याला जॅट्रोपा या प्लांटमध्ये आपल्याला तसं बघायला मिळणार आहे, कॅलिक्स आणि कोरला हे आपल्याला आयडेंटिफाय करता येणार नाही. मिळालं तर आपल्याला असं लिहायचं आहे. और देअर मे बी वन वॉल्स. बघा इथे काय म्हटलं, देअर मे बी वन वॉल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असेल, वॉल्स ऑफ पेरियांथ. जर आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटिफाय करता येत नसेल, मे बी कदाचित वॉल्स एकच प्रेझेंट असेल तर मग ते काय प्रेझेंट असेल त्या ठिकाणी काय समजायचं, पेरियांथ प्रेझेंट आहे. द पेरियांथ मे बी एंटरली अपसेंट, फॉर एक्झाम्पल युफोर्बिया. बघा इथे काय म्हटलंय, कदाचित का होऊ शकतं, पेरियांथ हे एंटायरली त्या ठिकाणी अपसेंट असू शकते. जेव्हा आपण एक प्रॅक्टिकली करतो ना तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी पेरियांथ मे बी इंटरली अपसेंट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. तर हे कोणत्या फॅमिलीमध्ये आपल्याला कोणत्या याच्यात बघता येणार आहेत, युफोर्बियामध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, युनिसेक्शुअल आहे. ही फॅमिली कोणती आहे, युनिसेक्शुअल आहे. युनिसेक्शुअल म्हणजे एक वेगवेगळ्या फ्लावरवरती मेल आणि फिमेल आहे. तर आपल्याला फर्स्ट पॉईंट आहे मेल फ्लावर.
आता मेल फ्लावर हे काय त्या ठिकाणी शो करत असते, निकेड शो करत असते. फॉर एक्झाम्पल पेरियांथ अब्सेंट युजली रिप्रेझेंटेड बाय सिंगल स्टॅमेन, इन केस ऑफ रेसिनस स्टॅमेन्स युजली मेनी. तर बघा मेल काय शो करत असते, निकेड, आणि फॉर एक्झाम्पल पेरियांथ काय असेल, अब्सेंट असेल, युजली रिप्रेझेंटेड बाय सिंगल स्टॅमेन्स पेरेंथ absent usually represented by single stamens, in case of resinous stamens usually many. आणि नेक्स्ट पॉईंट आहे फिमेल फ्लावर्स. मेल फ्लावर पाहिलं आपण, नंतर फिमेल फ्लावर काय शो करत असते, निकेड. फॉर एक्झाम्पल युफोर्बिया और विथ स्केली पेरियांथ. फॉर एक्झाम्पल रेसिनसमध्ये आपल्याला बघायला मिळणार स्केली पेरियांथ आपल्याला बघायला मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल कशात, रेसिनसमध्ये. द गायनोशियम इज अ ट्रायकार्पलेरी. बघा आपल्याला गायनोशियम इज अ ट्रायकार्पलेरी. ट्रायकार्पली मीन्स 3. द गायनोशियम इज ट्रायकार्पलेरी. सिनकार्पस, आता सिनकार्पस का देण्यात आले बघा, सिनकार्पस ओव्हरी 2-4 कॉल सुपेरियर एक्झाइल प्लासेंटेशन, ओव्ह्यूल्स 1 or 2 इन इच लोक्यूल. लोक्यूलमध्ये ओव्ह्यूल्स किती प्रेझेंट असेल, 1 किंवा 2 असेल. आणि बघा ट्रायकार्पलेरी, जसं आपण जेव्हा ओव्हरी कट करतो तेव्हा आपल्याला तिथे ट्रायकार्पली, इथे बघा तुम्हाला इथे डायग्राम दिसत असेल बघा, हे ट्रायकार्पलेरी आहे. ट्रायकार्पलेरी नंतर सिनकार्पस सुपेरियर ओव्हरी आहे म्हणून. तर आपण फिमेल फ्लावर पाहिलं, मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर. मेल फ्लावर पाहिलं आपण, नंतर फिमेल फ्लावर. आता फ्रूट, आता सिझिनोकार्पिक कॅप्सूल. तुम्ही जर पाहिलं असेल फ्रूट, तुम्ही स्टडी केलं, फ्रूट आहे कॅप्सूल लाईक स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. नंतर नेक्स्ट असेल सीड्स कसे आहेत त्या ठिकाणी एंडोस्पर्मिक या स्ट्रक्चरमध्ये कंडिशनमध्ये दिसणार आहे. नंतर फ्लोरल फॉर्म्युला. बघा मित्रांनो, काही बुकमध्ये किंवा रेफरन्स बुकमध्ये काय दिलं असतं, एकच फॉर्म्युला त्या ठिकाणी कंबाईन करून त्या ठिकाणी फ्लोरल फॉर्म्युला लिहिलेला असतो. परंतु मी या ठिकाणी या कंडिशनमध्ये लिहिले का बा मेल आणि फिमेल फ्लावर्स हे या कंडिशनमध्ये फ्लोरल फॉर्म्युला तुम्हाला लिहून दाखवले. तर बघा रेसिनस, मेल आहे. मेल बघा हा सिम्बॉल काय आहे, ॲक्टोनोमॉर्फिकचा आहे. मागच्या लेक्चरमध्ये ॲक्टोनोमॉर्फिक काय असते, सिमेट्रिकल. तुम्ही एखादा फ्लावर जर कट करत असाल 2 डिव्हिजनमध्ये आणि ते 2 डिव्हिजनमध्ये कट झाल्यानंतर त्याला ॲक्टोनोमॉर्फिक म्हणतात. आणि जायगोमॉर्फिक हे सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. तर याच्या ठिकाणी काय देण्यात आले, ॲक्टोनोमॉर्फिक आहे. आणि हा सिम्बॉल आहे, हा मेलचा सिम्बॉल आहे. नंतर कॅलिक्स 5 प्रेझेंट आहे आणि ब्रॅकेट दिलं आहे. काय असेल मग कॅलिक्स, सिनकार्पस म्हणजे फ्यूज आहे कार्पेल्स. नंतर आपल्याला बघा कोरोला काय आहे, याच्यात अब्सेंट आहे. कोरोला आपण जसं बोललो तुम्हाला, कोरोला कॅलिक्स आपल्याला आयडेंटिफाय करता येत नाही त्या ठिकाणी जॅट्रोफामध्ये, तसं आपल्याला या ठिकाणी कोरोला काय आहे, अब्सेंट आहे. अँड्रोशियम किती प्रेझेंट आहे, अँड्रोशियम 5 प्रेझेंट आहे. नंतर फिमेल फ्लोरल फॉर्म्युला आहे, ॲक्टोनोमॉर्फिक आहे. नंतर या ठिकाणी बघा हा फिमेलचा सिम्बॉल आहे. कॅलिक्स 3 प्रेझेंट आहे. सिनकार्पस आहे. कॅलिक्स 3 प्रेझेंट आहे म्हणजे सिनकार्पस आहे. सिनकार्पस म्हणजे फ्यूज ब्रॅकेटमध्ये दिले. नंतर या ठिकाणी कोरोलासुद्धा अब्सेंट असेल. अँड्रोशियम काय असेल, अब्सेंट आहे. फिमेल पार्ट्समध्ये बघा, फिमेल पार्ट्समध्ये काय आहे, अँड्रोशियम अब्सेंट आहे, कोरोला अब्सेंट आहे. आणि गायनेशियम किती प्रेझेंट असतील त्या ठिकाणी 3 कार्पेल्स आहे ना, ट्रायकार्पलेरी असं म्हटलं होतं बघा. गायनोशियम हे 3 कार्पेल्स प्रेझेंट आहे. आणि ते कसे असेल, फ्यूज आहे म्हणजे सिनकार्पस म्हणजे सुपेरियर ओव्हरी आहे आणि ते फ्यूज आहे म्हणून या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये 3 असं या ठिकाणी लिहिलं आहे. आणि खाली आडवी रेष दिले बघा. खाली आडवी रेष का दिले, कारण सुपेरियर ओव्हरी आहे म्हणून हा सिम्बॉल या ठिकाणी देण्यात आले. या पद्धतीने आपल्याला युफोर्बिएसी फॅमिली आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तुम्हाला जर
थेरिटिकल पेपरमध्ये तुम्हाला जर विचारलं असेल क्वेश्चन, लॉंग क्वेश्चन विचारलं असेल तर तुम्हाला हे 1 बाय 1 सर्व कॅरेक्टर लिहावं लागेल, किंवा शॉर्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलं असेल तर तुम्हाला इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जातं. हे आपण पाहिलं मेल फ्लॉवर, फिमेल फ्लॉवर. नंतर या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिसत असेल, फ्लोरल डायग्राम मेल आणि फ्लोरल डायग्राम फिमेल. बघा याचं स्ट्रक्चर बघून सुद्धा तुम्हाला समजेल. रेसिनस फॅमिली युफॉर्बिएसी. नेक्स्ट पॉईंट आहे, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो. आता युफॉर्बिएसीचं जर थेरिटिकलमध्ये शॉर्ट क्वेश्चन विचारलं असेल तुम्हाला तर हा इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स फॉर युफॉर्बिएसी फॅमिली. तर बघा फर्स्ट कॅरेक्टर, याच्यापैकी तुम्हाला 4 कॅरेक्टर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. सायंटिफिक नेमसुद्धा लक्षात ठेवायचे. एकूण 7 कॅरेक्टर देण्यात आले, तर 7 पैकी 4 लक्षात ठेवायचे आणि कोणकोणते तुम्हाला सिम्पल आहे तुमच्या माइंडमध्ये लवकरात इम्प्लिमेंट होईल ते लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. फर्स्ट आहे हिवा ब्रासिलिसिस रबर ट्री यूज इन द प्रिपरेशन ऑफ रबर. तर बघा हिवा ब्रासिलिसिस हे प्लांट आपल्याला कशासाठी यूज केलं जातं, ते रबर तयार करण्यासाठी यूज केलं जातं. जसं तुम्ही मिल्क लॅटेक्स, एखादं ट्री जर तुम्ही त्याचं स्टेम जर कट केलं तर त्या ठिकाणी आपल्याला मिल्की लॅटेक्स दिसणार आहे, त्या ठिकाणी व्हाईट कलरचं असतं बघा. नंतर कशासाठी यूज केलं जातं, हे प्लांट प्रिपरेशन ऑफ रबरसाठी यूज केलं जातं. सेकंड पॉईंट युफॉर्बिया हिटा. बघा युफॉर्बिया हिटा काय आहे, बुधी यूज इन डिसेस ऑफ चिल्ड्रेन इनफ ETC. तर बघा हा प्लांट लहान मुलासाठी एक खोकला लागेल असेल किंवा त्याला सर्दी किंवा एखादं आजार झाला असेल तर आजारानुसार त्याच्यात आपल्याला लहान मुलांसाठी आपण युफॉर्बिया हे प्लांट आपण मेडिसिन म्हणून त्या ठिकाणी यूज करू शकतो. थर्ड नंबर आहे फायलंथस निरुरी. बघा ज्वार आंबला. बघा प्लांट इज जोंडिक कावीड. कोणता आजार, जोंडिक ड्रॉप्स इन द युरेन जेंटल्स. आता आपल्याला जर कावीड झालं असेल किंवा डिसीज झालं असेल, आपल्याला कावीड डायरेटिक्स अँड जोंडिक्स झालं असेल आपल्याला, तर हे प्लांट यूज केलं जातं. कावीड झालं असेल तर इन्फेक्शन झालं असेल तुम्हाला तर हे प्लांट चांगलं असतं, हे लक्षात ठेवायचं. नंतर फायलंथस इंबिका काय आहे, 4 नंबरचं कॅरेक्टर, फ्रूट पिकल अमुर्बा और अदर्स मेडिसिनल यूजसाठी हा प्लांट यूज केला जातो. नंतर 5 नंबरचं कॅरेक्टर आहे पुतरंजीवा रोक्सबुर्जी. बघा पुतरंजीवा रोक्सबुर्जी हे कोणतं प्लांट आहे, पुतरंजीवा रोक्सबुर्जी फ्रूट. बघा हिंदू लिव्स यूज इन फूडर. बघा तुम्ही जर हिंदू रिलिजनमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी हे पुतरंजीवा रोक्सबुर्जी हे आपल्याला त्या ठिकाणी प्लांट एका माडं तयार केलेलं असेल बघा, माड तयार करून ते आपल्या घरामध्ये घातलं असेल. ही परंपरा पूर्वीपासून जेव्हा इथे सायन्स नव्हतं मित्रांनो तेव्हापासून ही परंपरा चालू आहे आणि आज पण चालू आहे. हे या प्लांटचं आपल्याला हे हिंदू रिजनमध्ये असेल, जे मुलं असेल किंवा जे बाबा असेल त्यांच्या गळ्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, याच्यासाठी यूज केलं जातं. बघा रेसिनस 6 नंबरचं कॅरेक्टर रेसिनस कम्युनिस. कॅस्टर ऑइल प्लांट म्हणतात याला. रेसिनस कम्युनिसला कॅस्टर ऑइल प्लांट म्हणतात. ते कशासाठी यूज केलं जातं, मेडिसिनसाठी यूज केलं जातं. जॅट्रोपा काय आहेत, हे सोपे कॅरेक्टर आहे. जॅट्रोपा हा ऑर्नामेंटल प्लांट आहे. आता मागच्या फॉइलमध्ये आपण पाहिलं होतं जॅट्रोपा हे ऑर्नामेंटल प्लांट आहे. असं आपल्याला इकॉनॉमिक्स इम्पॉर्टंट. आता इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्ससाठी आपल्याला फक्त 4 किंवा 5 हे आपल्याला लक्षात ठेवायचं. पहिला हा असेल 7 नंबरचा, दुसरा आहे फर्स्ट आणि तिसरा आहे युफॉर्बिया आणि चौथा हे एम्बलिका. म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. हे सोपं आहे जे कॅरेक्टर ते तुम्ही एकदम तुमच्या माइंडमध्ये इम्प्लांट करून घ्यायचं, कारण
जेव्हा आपण थेअरी पेपर द्यायला जातो तेव्हा आपल्याला शॉर्ट क्वेश्चनमध्ये इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स विचारलं असतं किंवा लॉंग क्वेश्चन असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हॅबिट, स्टेम, लीव्स हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही मिस्टेक झाले असेल तर कमेंट करून मला सुचवा. मी त्या ठिकाणी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. आणि मध्ये हे डिस्टर्ब होत आहे मित्रांनो, कारण मोबाईलमध्ये कॉल येत आहे त्याच्यामुळे हे मिस्टेक होत आहे. कॉल आलं किंवा कुठे मेसेज येऊन जाते त्याच्यामुळे थोडं मिस्टेक होतं आहे मित्रांनो. तर हे मिस्टेक मी दुरुस्त करून घेईल. तर तुम्ही कमेंट करून मला तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकतात. काही तुम्हाला तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.